हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी ज्योती डेली ब्लॉग या चॅनलवरती. तर आज म्हटलं चला आजचा व्हिडिओला सुरुवात करावी. तर जसं आता सुरुवातच केली, सगळे कामं आवरले आणि अजून एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. त्याचं रेसिपी शेवग्याच्या शेंगा, काळ्या मसाल्यातले मस्त असे शेवग्याच्या शेंगा बनवल्या होत्या. जेवण वगैरे केलं आणि आता बाकीची कामं आवरायला घेते. म्हटलं चला आता मस्त जेवण वगैरे झालंय तर असं गोड गोड सीताफळ खावं. तर जेवण केल्याच्या नंतर ना एवढ्यामध्ये गोड थोडंसं जास्तच खाऊशी वाटायला लागले आणि मस्त असे सीताफळ आणलेले होते. तर म्हटलं खाऊन घ्यावे. अगोदर ना गावाकडून पण आणले होते, बाकीने पण दिले होते, ते खाल्ले. बरेचसे सीताफळ होते आणि आता विकत्रीचे सुद्धा आणले होते, कारण सीताफळ येणे एवढ्यात मला खूप जास्त आवडायला लागले आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर मग चला म्हटलं आता सीताफळ वगैरे खाऊन घेतलं आणि त्यानंतर दुपारपासून ते माझं संध्याकाळपर्यंत शिवणंच चालू होतं. मी एकदा बसले ना तर उठतच नाही. मग शिवायचं काम चाललं होतं. तर मग फायनली आज म्हटलं चला आखीचे ब्लाऊज घ्यावे. तर मग तिचे ब्लाऊज मी आता कट करून घेतले होते. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता म्हटलं चला लगेच कट करून घेतले तर शिवून घ्यावे, कारण भरपूर सारे दुसरे पण बाहेरचे ब्लाऊज आलेले, पण तिला इतके दिवस झाले तिचे ब्लाऊजच तिला एकही शिवून नाही दिलं. तर म्हटलं आता घरचे सुद्धा द्यावेच लागतात, तर मग म्हटलं शिवावं. तर माझे झाले होते 4 ब्लाऊज कंप्लीट. तर हा ब्लाऊज मी शिवताना तुम्हाला दाखवलं होतं, हा पण कंप्लीट झाला. आता तुम्हाला दाखवते. हा एक नेव्ही ब्लू, हा 2 मरून कलरचा, हा 3 ग्रे कलरचा आणि हा 4 मोरपंखी कलरचा. असे 4 ब्लाऊज डेली यूजचे आहेत. तर इतका मोठा पसारा पडला आहे. आता ते आवरून घेते अगोदर सगळं. सोनूचा इकडं अभ्यास चालू आहे. सगळं आवरून घेतलं, झाडून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. आता स्वयंपाकाला करते. आज काही जास्त बनवायचं नाही. तर म्हटलं साधी खिचडी बनवावं तांदळाची. तर त्याची तयारी केली मी सगळी बघा. तर इथं स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याचबरोबर इथं डाळ पण इथं घेतली मी बघा. इथं मस्त अशी तुरीची डाळ पण स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे. इथे एक टॅमॅटो आणि एक बटाटा चिरून घेतले आणि इथं कोथिंबीर चिरली थोडी. इथं सोयाबीन पण घेतली मी आणि त्याचबरोबर आहे ना मी इथं असे थोडेसे शेंगदाणे पण टाकणार आहे, कारण शेंगदाणे ते टाकले ना तर खूप छान लागते, मस्त मला आवडतात. आणि हे मॅगी मसाला आहे, तर आपण हे मॅगी मसाला पण टाकणार आहेत आणि घरचा थोडासा काळा मसाला पण टाकणार आहेत. इथं लसूण खोबरं मी असं वाटून ठेवत असते, सुट्टं मस्त कोरडं करून. तर असं ठेवलेले आहे, तर ते पण टाकायचे आपल्याला. आता घेऊया लगेचच करण्यासाठी रेसिपी, मग तुम्ही बघा. त्यानंतर मग मी कुकरला गरम करायला ठेवलं. गरम झाल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकले आणि मस्त जिरे वगैरे असे तळले ना की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकायचे. तर इथं ना मला कॅमेरा सेटच करता येत नव्हता, कारण मी हातात धरला होता. आणि असं मग लसूण खोबरं टाकलं, तर लसूण खोबरं तळून घेतलं. आता थोडंसं जास्तच लाल झालं इथं, थोडं जास्त तळले, कारण हे करूच तर दुसरी मसाला पुडी वगैरे फोडूच तर तुम्ही थोडं जास्त कमी तळा. तर मग इथं म्हटलं चला चालतंय, लई नाही करपलं. तर मग त्यानंतर टॅमॅटो आणि बटाटो टाकलं. त्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर पण मस्त अशी परतून घ्यायची लगेचच. आणि त्यानंतर मग टाकलं आहे आपला मॅगी मसाला. तर मॅगी मसाला टाकला ना तर खिचडीच खूप छान होते. आणि ज्या ज्या भाज्या मुलं खात नाहीत ना त्या भाज्यांना मॅगी मसाला टाकायचा, जसं की बटाटे, फुलवर वगैरे, मस्त लागते. आणि त्यानंतर थोडासा काळा मसाला आणि हळद त्याने मिक्स करून घ्यायची. आता मस्त मिक्स वगैरे करून घेतले, छान असं तेल सुटेपर्यंत बघा. अशा पद्धतीने मस्त असं तेल सुटलं आहे. तर तेल सुटलं की लगेच शेंगदाणे टाकायचे, लगेच शेंगदाणे आणि त्यानंतर मग मी सोयाबीन टाकली. आता सोयाबीन मी तर थोडी स्वच्छ धुवून घेतली आहे, कारण कसं आपण ठेवलेली असती ना, आणि तसं पण कधी पण सोयाबीन धुवून घ्यायची. आणि नंतर मग तुरीची डाळ टाकून दिली, तर हलवून घेतलं आहे. आणि आता आपल्याला इथं जे तांदूळ घेतलेत ना आपण, ते मी आता इथं साधा कोकणाचा तांदूळच घेतला आहे, कारण मस्त चिकट खिचडी ना छान होते. आणि तसं तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता. मी बासमती तांदूळाची सुद्धा करते, पण आज मला कुपनाच्या तांदूळाची खायची इच्छा झाली होती, तर मग त्याची पण करत असते मी. तर मग हलवून घ्यायचं मस्त, आणि जितकं आपल्याला शिजण्यासाठी पाणी लागते तेवढं तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता. तर इथं मग मस्त एक
2 ग्लास मी पण टाकले आणि चवीपुरतं मीठ. आता जितकं तुमची कमी जास्त खिचडी असेल तेवढं तुम्हाला मीठ पाणी वगैरे टाकावं लागेल, तर तसंच टाकायचं. आणि आता मी कुकर लावून घेते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या काढूच तर म्हटलं चला आता बाकीचे कामं आवरून घ्यावे. तर मग आता म्हटलं इडलीचं बॅटर करण्यासाठी घ्यावं. सकाळी इडली यासाठी तांदूळ आणि उडद डाळ भिजत घातली होती, तर मस्त भिजून निघली आहे. आता म्हटलं बॅटर करून ठेवा म्हणजे उद्याच्याला इडली बनवता येईल. तर इथं बॅटर बनवायचं काम चालू होतं, पण ईशालचं मध्ये तिचं लुडबुड पण चालली होती आणि ते म्हणत होता की मला आत्ताच इडली बनवून दे. म्हटलं सकाळी देते, कारण त्याला इडली म्हटलं की खूप आवडते. तर मग म्हटलं चला आता खिचडी भात खा, सकाळी इडली बनवून देते. कारण इडलीला वाटल्याच्या नंतर पण एक रात्रभर भिजण्यासाठी वेळ लागतो ना, ते त्याला ते समजून सांगत होते. तर मग इडलीचं वाटून घेतलं. मस्त असं इडलीचं वाटून घेतल्याच्या नंतर मग बराच सारा राडा पडतो आपल्याला वाटतं तसं, पण कारण इडलीला खायची तितकी सोपी ना, तसं करायला तिला 2 दिवस लागतात. तसं झाले. तर इथं मस्त असं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता सगळे आवरून वगैरे घ्यावं, स्वच्छ पुसून घ्यावं. आणि इकडं शिट्ट्या पण मस्त 2 झालेल्या होत्या आणि म्हटलं थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवावं कुकर. तोपर्यंत सगळं इडलीचं बॅटर आहे ना, तो व्यवस्थित वाटून वगैरे घ्यावा, काढून घ्यावा. आणि असे बॅटर वगैरे केलं ना तर अशा मोठ्या पातेल्यामध्ये काढून ठेवायचं, जेणेकरून कसं सकाळपर्यंत ते खूप जास्त फुगतं. आणि मग त्यासाठी तर म्हटलं चला आता कुकर तर मस्त थंड झालं आहे, थोडीशी हवा होती ती पण काढली आणि कुकर असं उघडून घेतलं. तर बघा किती मस्त अशी गरमागरम मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशी कुपण्याच्या तांदळाची सुद्धा खूप छान आणि टेस्टी खिचडी होते. तर बघा अशी पद्धतीची तर अजून 2-3 पद्धत आहेत, मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. खूप मस्त होती खिचडी आणि माझ्या हातची खिचडी आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच आवडते. घरातल्यांनाच काय तर सगळ्यांना, माझ्या बहिणीच्या मुलांना, नंदाच्या मुलांना, सगळ्यांना ही खिचडी आवडते. तर मस्त लाजू होते. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली म्हणून. तर चला म्हटलं आता लगेच गरमागरम सर्व करून घेते आणि लगेच मुलांना खायला देते. आणि सकाळच्या थोड्या चपात्या वगैरे पण त्या पण होत्या, त्या पण गरम करून वगैरे घेतल्या. आणि मग संध्याकाळचं हेच होतं आजचं जेवण. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगत जा. आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करायला विसरत नका जाऊ. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या व्लॉगिंगमध्ये नवीन अशा रेसिपी पण मी दाखवत असते. आणि तर बघा किती मस्त आणि टेस्टी दिसत होती. इतकी छान झाली होती ना आजची खिचडी, मस्त झाली होती. तशी रोजच माझी नेहमी खिचडी अशी होते. आणि आमच्या इथं खिचडी म्हटलं ना तर सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि लगेचच नेहमी करावी लागते. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.